ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ऍप्लिकेशन म्हणजे उपयोजन. मग व्यावहारिक उदाहरण सोडवताना या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशनचा उपयोग कसा करता येईल ते आपल्याला या ऍप्लिकेशन मध्ये बघायचं. त्याच्यामध्ये आपल्याला आई वडिलांचं वय किंवा मुलाचं वडिलांचं वय अशा प्रकारची जे उदाहरणं असतात ते सोडवता येतात. त्यानंतर काही भूमितीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात. त्यानंतर टाइम वेळ यावर आधारित काही उदाहरणं असतात. तर असे उदाहरण सोडवताना त्या उदाहरणामध्ये जी अट म्हणजे कंडिशन दिलेली असते ती कंडिशन समजून घेणं अतिशय महत्वाचं असतं आणि ती कंडिशन घेऊन त्याचं रूपांतर इक्वेशन मध्ये करायचं आणि नंतर मग ते इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर या पद्धतीने जर ते इक्वेशन सॉल्व्ह केले तर आपल्याला त्याचं योग्य असं म्हणजे परफेक्ट आन्सर त्या ठिकाणी मिळतो. आता ऍप्लिकेशन सॉल्व्ह करताना आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधले एक एक्झाम्पल घेऊ. तर पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 90. Find the numbers. म्हणजे बघा आपल्याला काय दिलंय की 2 नंबर आहे की त्यांच्यामधला डिफरन्स 3 आहे. त्याच्यामध्ये the sum of the twice the smaller number म्हणजे स्मॉलर नंबरची डबल आणि थ्राइस द ग्रेटर नंबरची ट्रिपल यांची सम आपल्याला किती दिलेली, 19 दिलेली. तर त्याच्यावरून आपल्याला ते दोन्ही नंबर काय करायचे, फाइंड करायचे. मग आपण काय करू, लेट द ग्रेटर नंबर इज x and the smaller number is y. आपल्याला पहिली कंडिशन काय दिली, 2 नंबर डिफर बाय 3, दोघांमधला डिफरन्स 3 आहे. फ्रॉम कंडिशन फर्स्ट दोघांमधला डिफरंट x मायनस y इक्वल टू किती दिलेलं आपल्याला 3. त्यानंतर पुढे एक्झाम्पल नीट जर वाचलं तर बघा काय दिलं, द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर आपण y मानला, त्याची काय करायची आपल्याला ट्वाइस द स्मॉलर नंबर किती झाला तो 2y and thrice the greater number. ग्रेटर नंबर आपण x मानल्या, त्याची थ्राइस म्हणजे किती 3x. आता कंडिशन नीट वाचा काय दिलेले, द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. बाय सेकंड कंडिशन द सम दोघांची सम, ग्रेटर नंबर आपण काय घेतलेला x त्याची थ्राइस, स्मॉलर नंबर काय घेतलेला y त्याची ट्वाइस, त्या दोघांची काय घेतो आपण सम, किती दिलेली आपल्याला 90. हे इक्वेशन सपोज 2 आलं. तर बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याच्यामध्ये आपल्याला इथं y चा कोएफिशियंट 1 आहे, इथं y चा कोएफिशियंट 2 आहे. मग दोघं जर आपल्याला सेम करायचे असतील तर इक्वेशन 1 ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. आता इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते इक्वेशन काय होईल बघा, 2x मायनस 2y इक्वल टू 6. हे आलं फक्त तिसरं इक्वेशन. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये y चा कोएफिशियंट सेम आहे, त्यांचे साइन डिफरंट आहे. साइन जर अपोजिट असतील तर दोघांची काय करतो आपण ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन 2 and इक्वेशन 3. इक्वेशन 2 आपल्याला दिलं 3x plus 2y इक्वल टू 19. इक्वेशन 3 आहे 2x minus 2y इक्वल टू 6. त्या दोघांची आपण ऍडिशन करतोय. 3x plus 2x किती झाले 5x
प्लस 2y मायनस 2y कॅन्सल. 19 प्लस 6 किती झाले 25. मग देअरफॉर 5 ने जर डिवाइड केलं तर x इक्वल टू काय 5. ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकू. पुट x इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 आपल्याला दिलेलं x मायनस वाय इक्वल टू 3. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण 5 टाकतोय. 5 मायनस वाय इक्वल टू 3. देअरफॉर मायनस वाय इक्वल टू 3 मायनस 5. Therefore, minus y equal to 3 minus 5 means minus 2. Minus minus plus. Therefore, y equal to 2. Therefore, the greater number is 5 and smaller number is 2. Practice set 1.5 मधलं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 आपण सॉल्व करू. एक्झाम्पल दिलेलं आपल्याला. The sum of father's age and twice the age of son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. इथं आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत. त्या कंडिशन वरून आपल्याला काही इक्वेशन तयार करायचं. प्रथम आपण फादरचं एज x मानू आणि सनचं एज y मानू. पण लेट age of father is x year and age of his son is y years. From first condition, sum of father's age and twice the age of son. Father's age x आहे आणि son's age y. त्याची twice म्हणजे 2y. तर त्यांची सम आपल्याला किती दिलेली आहे 70. इक्वेशन फर्स्ट. नंतर सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये बघा वी डबल द एज ऑफ फादर म्हणजे फादरचं एज डबल केलं 2x अँड ऍड द एज ऑफ हिज सन. त्याच्या सनचं एज आहे y. तर त्यावेळेस त्या दोघांची सम किती येते 95. हे सेकंड इक्वेशन. मग आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण जर पाहिलं तर इथं वायचा कोएफिशियंट 2 येईल. इथे मात्र 1 आहे. मग आपण इक्वेशन सेकंडला 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. इक्वेशन 2 कसं तयार होईल बघा. 2 into 2 4x प्लस 2y इक्वल टू 95 into 2. आता इथे किती येईल 2 पंचे 10. चला 1 2 9 18 आणि 190. हे तिसरे इक्वेशन आहे. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड मध्ये वायचा कोएफिशियंट सेम दिसतोय. आता परंतु यांचं साइन सुद्धा सेम आहे. अशा वेळेस आपण त्यांची सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 मधून आपण इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करतोय. सबट्रॅक्ट करताना आपल्याला माहिती आहे की या इक्वेशनच्या प्रत्येक याचा आपल्याला साइन चेंज करावा लागेल. मग आता इथं 4x मायनस x किती झाला 3x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल. 190 मायनस 70 किती झाले 120.
Therefore, x equal to 120 upon 3. Therefore, x equal to कितीचा भाग जाईल 3 आणि 3 चौक 12 आणि 3 चौक 0 40. x ची व्हॅल्यू आली 40. ही व्हॅल्यू आपण कोणत्या इक्वेशन मध्ये टाकू पुट x equal to 40 in equation 2. इक्वेशन 2 आपल्याला दिलेलं आहे x प्लस 2y इक्वल टू 70. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 40 टाकली आपण 40 प्लस 2y इक्वल टू 70. देअरफॉर 2y इक्वल टू 70 मायनस 40. 70 मायनस 40 मीन्स 30. देअरफॉर y इक्वल टू 30 अपॉन 2 मीन्स किती झाला 15. मग आता x आपण फादरचं मानलं होतं आणि y कोणाचं सनचं. देअरफॉर father's present age is 40 years and the son's present year is 50 years. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब